परमेश्वराचे आभार आपण मानू. परमेश्वरानं आजचा हा दिवस आम्हाला दिला. आजची भक्ती सुरू करण्याआधी आपण प्रार्थना करू. पवित्र आमच्या सेनाधीश परमेश्वरा, थोर आणि कृपाळू आमच्या पवित्र बाप्पा, आज होणाऱ्या या भक्तीमध्ये तुझा आशीर्वाद तू दे. आजचं येणारं वचन, आजचा संदेश, आजचं गीत गाणं, आजची ही प्रार्थना, सर्व काही तुझ्या गौरवासाठी तू करून घे. परमेश्वरा, मागील आठवड्यामध्ये सर्वांचा तू सांभाळ केलास. हा आठवडा तू आम्हाला दिलास, याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. परमेश्वरा, या प्रभुवारी ही भक्ती करत असताना आम्ही तुला धन्यवाद देतो. आमच्या प्रत्येक भावाला, प्रत्येक बहिणीला तुझी कृपा आणि तुझा आशीर्वाद दे. परमेश्वरा, आजच्या वचनाद्वारे प्रत्येकाशी तू बोल. प्रत्येकाच्या जीवनामध्ये तुझी कृपा दे. परमेश्वरा, आम्ही तुला धन्यवाद देतो. जे आमचे बहीण भाऊ आजच्या भक्तीमध्ये ऑनलाईन द्वारे सहभागी झाले आहेत, त्या सर्वांसाठी आम्ही तुझी कृपा मागतो. होणारी ही भक्ती तुझ्या गौरवासाठी परमेश्वरा आशीर्वादाची अशी कर. येशू ख्रिस्त जो आमचा तारणारा, त्याच्या गोड आणि प्रेमळ नावात प्रार्थना केली म्हणून तो ऐक बाप्पा. आमेन. देवाची सत्प्रीती किती महानीय, गगनी तारे पर्वत समुद्र सर्वात महानीय, सर्वात महानीय. देवाची सत्प्रीती अगम्य आनंदे, हृदय हे भरले. प्रभूचे कार्य जगी बघून मन रमले. निशिदिनी प्रभु स्तुती सयोग्य, निशिदिनी प्रभु स्तुती सयोग्य. ख्रिस्त वंदन मधुर, ख्रिस्त वंदन मधुर. देवाची सत्प्रीती संकट समयी हे जीने निरस वाटे. विनवी देवाला कंठ बारी दाटे. उत्तर देई प्रार्थनेच्या आधी, उत्तर देई प्रार्थनेच्या आधी. म्हणे मी तुझ संगती, म्हणे मी तुझ संगती. देवाची सत्प्रीती अंधारी दरीतूनी वाट भयंकर. मृत्यू भय पाश दुःखाचे सागर. मेषपाला समचालवी मजला, मेषपाला समचालवी मजला. नच सोडी मजला, नच सोडी मजला. देवाची सत्प्रीती ऊने पडेल काय, याचे भय नुरले. प्रशस्त कुर्णात निर्भय बसविले. तृप्त करोनी भोजन जले, तृप्त करोनी भोजन जले. अवघे पुरविले, अवघे पुरविले. देवाची सत्प्रीती, देवाची
देवाच्या मंदिरी स्तुती सदा करीना, संपूर्ण हृदयाने सवन मी करीना. स्तुती सयोग्य आहे दयाघन, स्तुती सयोग्य आहे दयाघन. हालेलुया आमेन, हालेलुया आमेन. देवाची सत्प्रीती किती महानीय, गगनी तारे पर्वत समुद्र सर्वात महानीय, सर्वात महानीय. देवाची सत्प्रीती. संहिता 124. इस्रायल आता म्हणो की जर परमेश्वर आमच्या पक्षाचा नसला, लोक आम्हावर उठले तेव्हा जर परमेश्वर आमच्या पक्षाचा नसला तर त्याचा क्रोध आम्हावर भडकला. त्यावेळी त्यांनी आम्हास जिवंत घेऊन टाकले असते, जलांनी आम्हास बुडवले असते. त्यांचा लोंढा आमच्या प्राण्यावरून गेला असता, खळबळलेले लोंढे आपल्या जीवावरून गेले असते. परमेश्वराचा धन्यवाद हो, त्यांनी आम्हास त्यांच्या दाढात भ्रष्य म्हणून पडू दिले नाही. जसा पक्षी पारद्यांच्या पाशातून सुटतो तसा आमचा जीव मुक्त झाला आहे. पाश तुटून आम्ही मुक्त झालो आहोत. आकाश व पृथ्वी यांचा निर्माण करता जो परमेश्वर, त्याच्या नामामुळे आम्हास सहाय्य मिळेल. आमेन. आवाज उठाएंगे हम, साज बजाएंगे, है यीशु महान अपना, यह गीत सुनाएंगे. आवाज उठाएंगे संसार की सुंदरता में, ये रूप तो तेरा है, इन चांद सितारों में अक्स भी तेरा ही. महिमा की तेरी बातें हम सबको बताएंगे, है यीशु महान अपना, यह गीत सुनाएंगे. आवाज उठाएंगे. दिल तेरा खजाना है, एक पाक मोहब्बत का, पा न सका कोई, सागर है उल्फत का. दिल तेरा खजाना है, एक पाक मोहब्बत का, पा न सका कोई, सागर है उल्फत का. हम तेरी मोहब्बत से दिल अपना सजाएंगे, है यीशु महान अपना, यह गीत सुनाएंगे. आवाज उठाएंगे. ना देख सका हमको तू पाप के सागर में, और बन के मनुष्य आया आकाश से सागर में. ना देख सका हमको तू पाप के सागर में, और बन के मनुष्य आया आकाश से सागर में. मुक्ति का तू दाता है, दुनिया को बताएंगे, है यीशु महान अपना, यह गीत सुनाएंगे. आवाज उठाएंगे हम, साज बजाएंगे, है यीशु महान
Dear friends, we are going to listen to the message now. Let us surrender ourselves to Christ and listen to the message. All to Jesus I surrender all. To Him I freely give. I will ever love and trust in His presence daily live. I surrender all. I surrender all to Thee, my blessed Savior. I surrender all to Jesus. I surrender humbly at His feet. I bow. Worldly pleasures all forsaken. Take me, Jesus, take me now. I surrender all. I surrender all to Thee, my blessed Savior. I surrender all to Jesus. I surrender. Make me Savior all the time. Let me feel Thy Holy Spirit, truly know that Thou art mine. I surrender all. I surrender all to Thee, my blessed Savior. I surrender all. अनुवाद 29 अध्याय वचन 1 ते 15. मोवाब देशात इस्रायल लोकांशी परमेश्वराने केलेला करार. जो करार हेरोबात परमेश्वराने इस्रायल लोकांशी केला होता, त्याखेरीज जो करार मोवाब देशात त्याने त्याच्याशी करण्याची मोशेला आज्ञा दिली होती, त्या कराराची वचने ही. मोशेने सर्व इस्रायला बोलावून सांगितले, परमेश्वराने मिस्र देशात तुमच्या समक्ष फारोचे व त्याच्या सर्व सेवकांचे व त्याच्या सर्व देशाचे काय केले ते तुम्ही पाहिलेच आहे. म्हणजे तुम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिलेले महान संकटे, चिन्हे व मोठे चमत्कार. पण आजपर्यंत परमेश्वराने तुम्हाला समजायला मन, पाहायला डोळे व ऐकायला कान दिले नाहीत. मी तुम्हाला 40 वर्ष रानातून चालविले, पण तुमच्या अंगावरचे कपडे विरले नाहीत किंवा तुमच्या पायातली पायतणे सिजली नाहीत. मी परमेश्वर तुमचा देव आहे हे तुम्हाला कळावे म्हणून तुम्हाला खाण्यास भाकर मिळाली नाही आणि पिण्यात द्राक्षरस किंवा मद्य मिळाले नाही. तुम्ही ह्या स्थानी आल्यावर हेशबोनाचा राजा सिहोन आणि बाशानाचा राजा ओग आपणाबरोबर सामना करण्यास समोर आले. तेव्हा आपण त्याचा मोड केला आणि त्याचा देश घेऊन रौबेनी, गादी आणि मनशेचा अर्धा वंश ह्यांना वतन म्हणून दिला. तुम्ही जे काही कराल त्यात तुम्हाला यश मिळावे म्हणून ह्या कराराची वचने काळजीपूर्वक पाळा. तुम्ही सगळे आपला देव परमेश्वर ह्याच्या समोर आज उभे आहात. तुमचे प्रमुख, तुमचे वंश, तुमचे वडील जण आणि तुमचे अंमलदार व सर्व इस्रायल लोक, तुमची मुले बाळे, तुमच्या स्त्रिया व लाकूड तोड्यापासून पाणक्यापर्यंत तुमच्या छावणीतले सर्व उपरी आज ह्याकरिता उभे आहेत की जो करार तुमचा देव परमेश्वर आज तुमच्याशी करीत आहे व जे वचन शपथपूर्वक तुम्हाला देत आहे त्यात तुम्ही सामील व्हावे
आणि त्याने तुम्हाला सांगितल्याप्रमाणे व तुमचे पूर्वज अब्राहम, इसहाक व याकोब यांना दिलेल्या शक्तीनुसार तुम्हाला आपली प्रजा ठरवावे आणि त्याने तुमचा देव हवे. हा करार व ही आण भाग मी केवळ तुमच्याशीच करीतो असे नाही, तर आपला देव परमेश्वर ह्याच्या समोर जो आज येथे उभा आहे आणि जो येथे हजर नाही त्यांच्याशीही करीतो. परमेश्वराचे वचन आपल्या सर्वांसाठी आशीर्वाद असो. आमेन. लूक याचा 22वा अध्याय वचन 24 ते 30. खरा मोठेपणा. आणखी आपणामध्ये कोण मोठा मानला जात आहे ह्याविषयी त्याच्यामध्ये वाद झाला. तेव्हा त्याने त्यांना म्हटले, परराष्ट्राचे राज्य त्याच्यावर प्रभुत्व करीतात आणि जे त्याच्यावर अधिकार गाजवितात त्यांना ते परोपकारी असे म्हणतात. परंतु तुम्ही तसे नसावे, तर तुम्हामध्ये जो मोठा तो धाकट्यासारखा व जो पुढारी तो सेवा करणाऱ्यासारखा असावा. मोठा कोण, भोजनात बसणारा किंवा सेवा करणारा? भोजनात बसणारा की नाही? मी तर तुम्हामध्ये सेवा करणाऱ्यासारखा आहे. माझ्या परीक्षामध्ये माझ्याबरोबर टिकावून राहिलेला तुम्हीच आहात. जसे माझ्या पित्याने मला राज्य नेमून दिले तसे मीही तुम्हास नेमून देतो, ह्यासाठी की तुम्ही माझ्या राज्यात माझ्या मेजावर खावे व प्यावे आणि राजासनावरून बसून इस्रायलच्या 12 वंशजाचा न्याय करावा. आमेन. आज ह्या वचनामध्ये मनन करत असताना प्रियांनो, परमेश्वर आम्हाला पापाच्या गुलामीतून सोडवतो आहे. बंधनातून तो आम्हाला मोकळं करतोय, यासाठी की आम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवावा आणि या जगामध्ये जे दिवस परमेश्वरानं आम्हाला दिले आहेत आशीर्वादाचे, त्या दिवसामध्ये आम्ही आनंदी असावं. प्रियांनो, आज आम्ही मननामध्ये वाचलं की मोशे इस्रायली लोकांशी बोलतो आहे आणि त्याने आठवण करून दिली की फारोच्या गुलामीतून परमेश्वरानं तुम्हाला सोडवलं आणि फारो राजा आणि त्याच्या सर्व सैन्यांचं परमेश्वरानं काय केलं, त्याच्या देशाचं काय केलं हे तुम्हाला माहिती आहे. याची आठवण मोशे इस्रायली लोकांना करून देतो आहे. आणि तो म्हणाला की रानामध्ये त्याने 40 वर्ष तुम्हाला चालवलं, तुमच्या अंगावरचे कपडे फाटले नाहीत, तुमचे जोडे फाटले नाहीत आणि सर्व स्थितीत परमेश्वरानं तुम्हाला चालवलं. रानामध्ये त्याने तुमच्यासाठी कृपा पुरवली. मोठमोठे शत्रू जे मार्गाने चालत असता इस्रायली लोकांवर चालून आले, परमेश्वरानं त्या सर्व शत्रूंना शांत केलं. प्रियांनो, मोशे या सर्व गोष्टीची आठवण इस्रायली लोकांना करून देतो आहे. प्रियांनो, कदाचित आम्ही परमेश्वराची कृपा विसरलो असेल, कदाचित त्याने आम्हाला ज्या पापाच्या बंधनातून सोडवलं आहे ते आम्ही विसरलो असेल, परमेश्वरानं दिलेला आशीर्वाद आम्ही विसरून गेलो असेल, अनेक अडचणीच्या प्रसंगी, संकटाच्या प्रसंगी परमेश्वरानं आम्हाला सांभाळलं, कदाचित आम्हाला विसर पडला असेल. पण आज प्रियांनो, या वचनाद्वारे त्या सर्व गोष्टीची आठवण तुम्हाला देवबाप करून देतो आहे. प्रियांनो, परमेश्वरानं जे तुमच्यासाठी केलं आहे ते विसरून जाऊ नका. तर त्याच्या दयेबद्दल, त्याच्या करुणेबद्दल त्याचे सदैव मनापासून आभार माना. परमेश्वर अनुग्रह देणारा देव आहे. परमेश्वर मोठमोठ्या अद्भुत गोष्टी करणारा परमेश्वर आहे. प्रियांनो, 40 वर्ष परमेश्वराने
रानातून इस्रायली लोकांना चालवलं. त्यांचे कपडे फाटले नाहीत, त्यांच्या चप्पल फाटल्या नाहीत. प्रियांनो, त्यांच्या इस्रायली लोकांच्या अंगावरचे कपडे फाटले नाहीत, पायातले जोडे पायतने झिजली नाहीत, कारण परमेश्वराचा आशीर्वाद त्यांच्या बरोबर होता. प्रियांनो, जीवनामध्ये कदाचित आम्ही परमेश्वराला विसरलो असेल. प्रियांनो, आज ह्या वचनाच्या द्वारे देव तुमच्याशी बोलतो आहे. प्रियांनो, ह्या वचनाद्वारे देवाच्या कृपेची आज आम्हाला जाणीव होत आहे. प्रियांनो, की परमेश्वरानं ज्या अद्भुत गोष्टी आमच्यासाठी केल्यात, प्रियांनो, मोठमोठ्या गोष्टी केल्यात, मोठमोठी कृपा त्याने आमच्या जीवनामध्ये पुरवली, मोठे आशीर्वाद त्याने आमच्या जीवनामध्ये दिलेत. प्रियांनो, देव आम्हाला कदापि टाकणार नाही, कदापि सोडणार नाही. युगाच्या समाप्तीपर्यंत तो सर्व दिवस आमच्या बरोबर आहे. अनुवादाचा 29वा अध्याय आणि वचन 9 मध्ये देवाचं वचन असं म्हणतं, मोशे इस्रायली लोकांशी बोलतो आहे की तुम्ही जे काही कराल त्यात तुम्हाला यश मिळावे म्हणून या कराराची वचने काळजीपूर्वक पाळा. प्रियांनो, मोशे ह्या वचनामध्ये इस्रायली लोकांशी बोलतो आहे. तो परमेश्वर इस्रायली लोकांशी या ठिकाणात करार करतो आहे. प्रियांनो, परमेश्वर करार करतो आहे आणि अनुवादाचा 29वा अध्याय आणि वचन 9 मध्ये तुम्ही जे काही कराल त्यात तुम्हाला यश मिळावे म्हणून या कराराची वचने काळजीपूर्वक पाळा. परमेश्वर इस्रायली लोकांशी त्या ठिकाणा करार करणार होता. आणि प्रियांनो, मोशे या ठिकाणात म्हणतो की तुम्ही जे काही कराल त्यात तुम्हाला यश मिळावे म्हणून या कराराची वचने काळजीपूर्वक पाळा. आणि 10व्या वचनामध्ये देवाचं वचन असं म्हणतं की तुम्ही सगळे आपला देव परमेश्वर ह्याच्या समोर आज उभे आहात. मोशे म्हणाला की तुम्ही सगळे, तुमच्या घरातले लोक, तुम्ही, तुमचे दास दासी, तुमच्या सोबत काम करणारे लोक, तुम्ही सगळे आपला देव परमेश्वर ह्याच्या समोर आज उभे आहात. जो करार तुमचा देव परमेश्वर आज तुमच्याशी करीत आहे व जे वचन शपथपूर्वक तुम्हाला देत आहे त्यात तुम्ही सामील व्हावे. आणि त्याने तुम्हाला सांगितल्याप्रमाणे व तुमचे पूर्वज अब्राम, इसाक व याकोब ह्याच दिलेल्या शपथेनुसार तुम्हाला आपली प्रजा ठरवावे आणि त्याने तुमचा देव व्हावे. प्रियांनो, ह्यात देवाचं वचन आज आमच्याशी बोलत आहे या अध्यायामधून. प्रियांनो, तुम्ही जे काही कराल त्यात तुम्हाला यश मिळावे म्हणून ही कराराची वचने काळजीपूर्वक पाळा. प्रियांनो, इस्रायल लोकांशी परमेश्वराने करार केला आणि मोशे त्यांना त्याची आठवण करून देतो की तुम्हाला यश मिळावे म्हणून ह्या कराराची वचने काळजीपूर्वक पाळा. प्रियांनो, तुम्हाला जीवनामध्ये जर यश हवं आहे तर तुम्ही देवाचं वचन आपल्या जीवनामध्ये पाळलं पाहिजे. प्रियांनो, त्याच्या आज्ञा पाळल्या पाहिजे. त्याने जे सांगितलं ते आम्हाला करायचं आहे, पाळायचं आहे. प्रियांनो, आणि मोशे ह्या ठिकाणामध्ये लोकांशी बोलतो आहे, इस्रायली लोकांशी, आणि त्याची आठवण तो करून देतो की तुम्ही जे काही कराल त्यात तुम्हाला यश मिळावे म्हणून ही कराराची वचने काळजीपूर्वक पाळा. प्रियांनो, ज्या वेळेस आम्ही परमेश्वराची वचने काळजीपूर्वक, लक्षपूर्वक पाळतो, त्याच्या आज्ञा पाळतो, देव आम्हाला आशीर्वाद देतो. निर्गमन याचा 19वा अध्याय आणि वचन 5 मध्ये देवाचं वचन असं म्हणतं की म्हणून आज तुम्ही खरोखर माझी वाणी ऐकाल आणि माझा करार पाळाल तर सर्व लोकांपेक्षा माझा खास निधी व्हाल, कारण सर्व पृथ्वी माझी आहे.
परमेश्वर ह्या वचनाद्वारे बोलतो आहे प्रियांनो, इस्रायली लोकांशी बोलला. निर्गमन याचा 19वा अध्याय आणि वचन 5 मध्ये. म्हणून प्रियांनो, ज्या वेळेस आम्ही परमेश्वराचं वचन पाळतो, त्याच्या आज्ञा पाळतो, आम्ही परमेश्वराचा खास निधी होतो, असं ह्या वचनामध्ये परमेश्वर बोलला प्रियांनो. देवाचं वचन आज आमच्याशी बोलत आहे प्रियांनो, की म्हणून आज तुम्ही खरोखर माझी वचने ऐकाल आणि माझा करार पाळाल तर सर्व लोकांपेक्षा माझा खास निधी व्हाल, कारण सर्व पृथ्वी माझी आहे. परमेश्वर म्हणाला की सर्व पृथ्वी माझी आहे. प्रियांनो, ज्या वेळेस आम्ही परमेश्वराचं वचन पाळतो, आज्ञा पाळतो, आम्ही परमेश्वराचे आशीर्वादित असे लोक होतो. आणि म्हणून परमेश्वर म्हणाला की सर्व पृथ्वी माझी आहे. तुम्ही परमेश्वराचे खास निधी व्हाल, तुम्ही परमेश्वराचे निवडलेले लोक आहात प्रियांनो. म्हणून ज्या वेळेस तुम्ही त्याच्या आज्ञा पाळता आणि स्वतःला त्याच्या वचनामध्ये राखता, परमेश्वर देवबाप तुम्हाला आशीर्वाद देतो. आणि देवाचं वचन ह्या वचनामध्ये म्हणत आहे की सर्व पृथ्वी माझी आहे. परमेश्वर म्हणाला सर्व पृथ्वी माझी आहे. आणि स्तोत्र 24 आणि वचन 1 मध्ये देवाचं वचन असं म्हणतं की पृथ्वी व तिच्यावरील सर्व काही परमेश्वराचे आहे, जग व त्यात राहणारे परमेश्वराचे आहेत. प्रियांनो, स्तोत्रकर्ता ह्या वचनामध्ये लिहितो की पृथ्वी व तिच्यावरील सर्व काही परमेश्वराचे आहे, जग व त्यात राहणारे परमेश्वराचे आहे. प्रियांनो, तुम्ही प्रत्येक जण परमेश्वराचे आहात. तुम्ही प्रत्येक जण आहात. म्हणून त्याच्या आज्ञा पाळा, त्याने दिलेल्या आज्ञा पाळा, त्याच्या वचनात स्वतःला ठेवा. प्रियांनो, परमेश्वराचं वचन म्हणतं की पृथ्वी व तिच्यावरील सर्व काही परमेश्वराचे आहे, जग व त्यात राहणारे परमेश्वराचे आहेत. अनुवाद याचा 29वा अध्याय आणि वचन 10 मध्ये परमेश्वराचं वचन आमच्याशी बोलतं प्रियांनो की तुम्ही सगळे आपला देव परमेश्वर ह्याच्या समोर आज उभे आहात. प्रियांनो, मोशे म्हणाला की तुम्ही सगळे आज आपला देव परमेश्वर ह्याच्या पुढे उभे आहात. प्रियांनो, परमेश्वर इस्रायली लोकांशी करार करतो आहे आणि सगळे इस्रायली लोक परमेश्वराच्या पुढे उभे आहेत. प्रियांनो, परमेश्वरानं या सर्व लोकांना मिसर देशातून अद्भुत रीतीने सोडवून आणलं. रानात त्यांच्यासाठी अद्भुत गोष्टी परमेश्वरानं केल्या आणि परमेश्वरानं त्यांना सांभाळलं, शत्रूपासून सांभाळलं. मोशे इस्रायली लोकांना म्हणाला की तुम्ही सगळे आपला देव परमेश्वर ह्याच्या समोर उभे आहात. प्रियांनो, परमेश्वरापुढे इस्रायली लोक उभे होते. आज ह्या जगामध्ये आम्ही स्वतःला परमेश्वराच्या पुढे ठेवलं पाहिजे. प्रियांनो, परमेश्वराच्या उपस्थितीत आम्ही स्वतःला राखलं पाहिजे. प्रियांनो, परमेश्वर आमच्याशी बोलू इच्छितो. परमेश्वर आमच्याशी बोलू इच्छितो. प्रियांनो, आम्ही स्वतःला त्याच्या पुढे उभं केलं पाहिजे. प्रियांनो, आम्ही स्वतःला त्याच्या वचनामध्ये राखलं पाहिजे. परमेश्वर, ज्या वेळेस आम्ही परमेश्वरापुढे उभे राहतो प्रियांनो, त्यावेळेस परमेश्वराचा आम्ही सन्मान केला पाहिजे. या जगामध्ये आम्ही परमेश्वराच्या पुढे उभे आहोत. प्रियांनो, प्रत्येक जे जे कामकाज आम्ही करत आहोत ते सर्व परमेश्वर पाहतो आहे. प्रियांनो, हे जे पाय, हे हात परमेश्वरानं आम्हाला दिलेत, हे पाय आहेत म्हणून आम्ही
पायावर उभं राहू शकतो, पायाने इकडं तिकडं आम्ही जाऊ शकतो. प्रियांनो, या पायावर परमेश्वरानं आम्हाला उभं केलेलं आहे. हे पाय दिलेले आहेत आम्हाला आणि आम्हाला उभं केलेलं आहे. प्रियांनो, आम्ही प्रत्येक जण परमेश्वरापुढे उभे आहोत. त्याला न आवडणाऱ्या गोष्टी ज्या आमच्याकडून होतात प्रियांनो, हे सर्व परमेश्वर पाहतो आहे. प्रियांनो, आज आम्ही प्रत्येक जण परमेश्वरापुढे उभे आहोत. त्यानं दिलेले हे पाय, त्यानं दिलेले हे हात, परमेश्वरानं दिलेले हे 2 डोळे, परमेश्वरानं दिलेले हे 2 कान, परमेश्वरानं दिलेलं हे नाक, परमेश्वरानं दिलेलं हे मुख. प्रियांनो, परमेश्वरापासून आम्हाला ह्या सर्व गोष्टी प्राप्त झाल्या आहेत. सर्व इंद्रिय त्याने आम्हाला दिले आहेत. प्रियांनो, आज आम्ही परमेश्वराच्या पुढे उभे आहोत. प्रियांनो, आम्ही स्वतःला सुधारलं पाहिजे, कारण परमेश्वरानं आम्हाला आशीर्वाद दिला आहे. प्रियांनो, आम्ही स्वतःला सुधारलं पाहिजे. आणि मोशे इस्रायली लोकांना म्हणाला, तुम्ही सगळे आपला देव परमेश्वर ह्याच्या समोर आज उभे आहात. प्रियांनो, आज तुम्ही जगामध्ये परमेश्वराच्या कृपेमुळे आहात. परमेश्वरानं तुम्हाला सांभाळलं अद्भुत रीतीने. परमेश्वरानं तुम्हाला राखलं. प्रियांनो, आज या वचनावर मनन करत असताना प्रियांनो, परमेश्वरानं केवढी कृपा, केवढे आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये दिलेत. जेव्हा जेव्हा आम्ही प्रार्थना केली, त्या प्रार्थनेचं उत्तर देवानं दिलं. ज्या वेळेस तुम्ही रडत होता प्रियांनो, त्यावेळेस त्याने येऊन तुमचे अश्रू पुसले. ज्यावेळेस तुम्ही त्याच्याकडून मदत मागितली, ज्यावेळेस तुम्ही त्याच्याकडून सहाय्य मागितलं, त्यावेळेस परमेश्वरानं तुम्हाला सहाय्य केलं. प्रियांनो, आणि मोठ्या मोठ्या अद्भुत गोष्टी तुमच्यासाठी परमेश्वरानं केलेत, परमेश्वरानं केल्यात. तुम्ही त्या गोष्टी विसरला आहात का? परमेश्वरानं दिलेले आशीर्वाद तुम्ही विसरला आहात का? आज तुम्ही परमेश्वराच्या पुढे उभे आहात. प्रियांनो, आज ह्या वचनावर मनन करत असताना इस्रायली लोक परमेश्वराच्या पुढे उभे होते आणि मोशे म्हणाला की तुम्ही सगळे आपला देव परमेश्वर ह्याच्या समोर आज उभे आहात. प्रियांनो, स्वतःला त्याच्या वचनामध्ये ठेवा. त्याने हे पवित्र बायबल, पवित्र वचन आम्हाला दिलं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःला ठेवा, स्वतःला पवित्र करा प्रियांनो, कारण तुम्ही पवित्र देवापुढे आज उभा राहिला आहात. तुम्ही पवित्र देवापुढे उभा राहिला आहात. तुम्ही स्वतःला पवित्र करा. तो तुमची चालचलणूक बघतो आहे प्रियांनो. त्याच्यासाठी प्रभू समोर उभे असताना प्रियांनो, स्वतःमध्ये बदल झाला पाहिजे. आज तुम्ही स्वतःला सुधारा प्रियांनो. आज तुम्ही स्वतःला सुधारा, कारण त्याने त्याचा स्वतःचा पुत्र देखील आम्हाला देऊन टाकला देवाने, प्रभू येशू ख्रिस्त. प्रियांनो, आज ह्या वचनामध्ये आम्ही पुढे जात असताना इफिसकरास पत्र्याचा 5वा अध्याय आणि वचन 8 मध्ये प्रेषित पाऊल लिहितो, कारण तुम्ही अंधकार असे होता, कारण तुम्ही पूर्वी अंधकार असे होता, पण आता तुम्ही प्रभूमध्ये प्रकाश असे आहात. प्रकाशाच्या प्रजेसारखे चाला. प्रियांनो, प्रेषित पाऊल ह्या वचनामध्ये लिहितो की तुम्ही पूर्वी अंधकार असे होता, पण आता तुम्ही प्रभूमध्ये प्रकाश असे आहात. प्रकाशाच्या प्रजेसारखे चाला, कारण प्रकाशाचे फळ सर्व प्रकारचे चांगुलपण, नीतिमत्व
व सत्यता ह्यास दिसून येते. प्रियांनो, प्रेषित पाऊल ह्या वचनामध्ये लिहितो इपिस्करास पत्र्याचा 5वा अध्याय वचन 8, 9 आणि 11. प्रियांनो, प्रकाशाचे फळ सर्व प्रकारचे चांगुलपण, नीतिमत्व व सत्यता ह्यात दिसून येते. अंधाराच्या निष्फळ कर्माचे भागीदार होऊ नका, तर उलट त्यांचा निषेध करा. प्रियांनो, देवानं तुम्हाला सोडवलं आहे आणि आपल्या जीवनाच्या द्वारे आम्ही परमेश्वराचे आभार मानले पाहिजे. प्रियांनो, आम्ही परमेश्वराच्या पुढे उभे आहोत, म्हणून आम्ही प्रत्येक जण स्वतःला शुद्ध करू. प्रियांनो, स्वतःला स्वच्छ करू. प्रियांनो, तुम्ही प्रत्येक जण परमेश्वरापुढे आज उभे आहात. तुम्ही स्वतःला शुद्ध करा. प्रेषित पाऊल इफिस्करास 5वा अध्याय आणि वचन 9 मध्ये लिहितो, कारण प्रकाशाचे फळ सर्व प्रकारचे चांगुलपण, नीतिमत्व व सत्यता ह्या दिसून येते. प्रियांनो, आम्ही पुढे जात असताना प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी वधस्तंभावर प्राण दिला. आम्हाला त्याच्या रक्ताने आम्हाला त्याने स्वच्छ केलं. त्याच्या रक्ताने आमचं त्याने तारण केलं. प्रियांनो, आज आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील मरणाने नीतिमान झालो आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताने आम्ही शुद्ध झालो आहोत, स्वच्छ झालो आहोत. प्रियांनो, तुम्ही प्रत्येक जण परमेश्वरापुढे उभे आहात. स्वतःला वचनामध्ये राखा प्रियांनो. आणि 11व्या वचनामध्ये प्रेषित पाऊल लिहितो की अंधकाराच्या निष्कळ कर्माचे भागीदार होऊ नका, तर उलट त्यांचा निषेध करा. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला अंधारातून प्रकाशात आणलं आहे. आम्हाला प्रकाशात आणलं आहे आणि आम्ही देवापुढे उभे आहोत. प्रियांनो, इब्री लोकास पत्र्याचा 12वा अध्याय आणि वचन 28 मध्ये देवाचं वचन म्हणतं, ह्यास्तव न हलविता येणारे राज्य आपल्याला मिळत असल्या कारणाने आपण उपकार मानू, तेने करून देवाला संतोषकारक होईल अशी त्याची सेवा आदर व भय धरून करू. इब्री लोकासच्या पत्रामध्ये देवाचं वचन म्हणतं की न हलविता येणारे राज्य आपल्याला मिळत असल्या कारणाने आपण उपकार मानू. प्रियांनो, देवाच्या राज्यात देवाचं राज्य देवबाप आम्हाला देत आहे. प्रियांनो, शांतीचं राज्य. आणि या वचनामध्ये देवाचं वचन आमच्याशी बोलतं की न हलविता येणारे राज्य आपल्याला मिळत असल्या कारणाने आपण उपकार मानू, तेने करून देवाला संतोषकारक होईल अशी त्याची सेवा आदर व भय धरून करू. प्रियांनो, देवाचं राज्य हलविता येत नाही. प्रियांनो, देव सर्व शक्तिमान आहे. त्याचं राज्य आम्हाला जगात आणायचं आहे. शांतीचं राज्य, देवाचं राज्य आम्हाला स्थापन करायचं आहे. प्रियांनो, आमचा देव शांतीचं राज्य स्थापन करायचं आहे. आम्हाला त्याची सेवा जीवे भावे करायची आहे. आम्ही त्याचे लोक असताना त्याचं कार्य आम्हाला अगदी जीवे भावे करायचं आहे की देवाला संतोषकारक होईल अशी त्याची सेवा आदर व भय धरून करू.
आम्ही त्याची सेवा, परमेश्वराचा आदर करू, परमेश्वराचं भय धरू आणि त्याची सेवा ह्या जगामध्ये आम्ही करू. प्रियांनो, ख्रिस्ताच्या पथस्तंभावरील मरणाने आणि त्याच्या वचनाद्वारे आम्ही नीतिमान ठरवले गेलो आहोत. आमचे सर्व पाप त्याने काढून टाकले, आम्हाला त्याने स्वच्छ केलं आहे. म्हणून आम्ही देवाच्या वचनात सदैव स्वतःला ठेवलं पाहिजे. प्रियांनो, आणि लूकाचा 22वा अध्याय, प्रभू येशू ख्रिस्त म्हणाले, जसे माझ्या पित्याने मला राज्य नेमून दिले तसे मीही तुम्हाला नेमून देतो, ह्यासाठी की तुम्ही माझ्या राज्यात माझ्या मेजावर खावे व प्यावे आणि राजासनावर बसून इस्रायलाच्या 12 वंशाचा न्याय करावा. प्रियांनो, देवाने तुम्हाला निवडला आहे, सन्मानित केले. आज तुम्ही परमेश्वराच्या पुढे उभे आहात. परमेश्वरानं तुमच्याशी करार केला आहे. प्रियांनो, तुम्ही प्रत्येक जण परमेश्वराचे लोक आहात आणि परमेश्वरानं त्याचा एकुलता एक पुत्र तुमच्यासाठी या जगामध्ये पाठवला आणि त्याच्या पुत्रानं प्रत्येकासाठी वधस्तंभावर स्वतःचा प्राण दिला. आज तुम्ही परमेश्वरापुढे उभे आहात. प्रियांनो, आणि येशू म्हणाले, ह्यासाठी की तुम्ही माझ्या राज्यात माझ्या मेजावर खावे व प्यावे आणि राजासनावर बसून इस्रायलाच्या 12 वंशाचा न्याय करावा. प्रियांनो, देवाच्या कृपेत स्वतःला राखा. प्रियांनो, स्वतःला वचनामध्ये ठेवा. प्रियांनो, आज या वचनाद्वारे देवबाप तुम्हाला आशीर्वाद देत आहे. तेरी आराधना करूं, तेरी आराधना करूं, पाप क्षमा कर, जीवन दे दे, दया की याचना करूं, तेरी आराधना करूं. तू ही महान सर्वशक्तिमान, तू ही है मेरे जीवन का संगी, तू ही महान सर्वशक्तिमान, तू ही है मेरे जीवन का संगी. हृदय के तार छेड़े झनकार, हृदय के तार छेड़े झनकार, तेरी आराधना है मधुर गीत, जीवन से मेरे तू महिमा पाए, एक ही कामना करूं, पाप क्षमा कर, जीवन दे दे, दया की याचना करूं, तेरी आराधना करूं. पतित जीवन में ज्योति जलाकर तुझसे लगी है आशा मेरी, पतित जीवन में ज्योति जलाकर तुझसे लगी है आशा मेरी. पाप में तन को दूर हटा दे, पाप में तन को दूर हटा दे, पूर्ण हो अभिलाषा मेरी, जीवन के कठिन दुखी क्षणों का दृढ़ता से सामना करूं, पाप क्षमा कर, जीवन दे दे, दया की याचना करूं, तेरी आराधना करूं. सृष्टि के हर एक कण कण में
छाया है तेरी ही महिमा का राज, सृष्टि के हर एक कण कण में छाया है तेरी ही महिमा का राज। पक्षी भी करते हैं तेरी प्रशंसा, पक्षी भी करते हैं तेरी प्रशंसा, हर पल सुनाती है आनंद का राग। मेरी भी भक्ति तुझे ग्रहण हो, हृदय से प्रार्थना करूं। पाप क्षमा कर जीवन दे दे, दया की याचना करूं, तेरी आराधना करूं, तेरी आराधना करूं। पाप क्षमा कर जीवन दे दे, दया की याचना करूं, तेरी आराधना करूं। प्रियांनो, देवाचे आम्ही आभार मानूया। आज या भक्तीमध्ये देवाने तुम्हाला आशीर्वाद दिला। आज या वचनाच्या द्वारे परमेश्वरानं तुम्हाला आशीर्वादित केलं आहे। परमेश्वर देवबाप आजच्या वचनाद्वारे तुमच्याशी बोलला। प्रियांनो, आज तुम्ही प्रत्येक जण परमेश्वरापुढे उभे आहात। प्रियांनो, आज आम्ही देवाला धन्यवाद देऊ। आपण शांत राहू, आपण प्रार्थना करू। पवित्र आमच्या सेनाधीश परमेश्वरा, आम्ही तुझे आभार मानतो। आज ही भक्ती तू आशीर्वादाची केलीस, आम्ही तुला धन्यवाद देतो। आजच्या वचनाद्वारे आमच्या प्रत्येक भावाला बहिणीला तुझा आशीर्वाद तू दिलास। पवित्र बाप्पा, तुझ्या सर्व कृपादानाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो। आम्ही तुझ्याकडून सहाय्य मागतो। प्रत्येकाच्या कुटुंबात तुझा आशीर्वाद दे प्रभू। जे आमचे बहीण भाऊ आजच्या भक्तीमध्ये सहभागी झाले, त्या सर्वांना तुझा आशीर्वाद दे प्रभू। तू आमची प्रार्थना ऐकतोस, आमच्या प्रार्थनेचं उत्तर तू देतोस। स्तोत्र 24 मध्ये स्तोत्र करता म्हणतो, पृथ्वी व तिच्यावरील सर्व काही परमेश्वराचे आहे। परमेश्वरा, आम्हाला तू जगामध्ये ठेवला आहेस, आमच्या हातातलं काम तू सिद्धीस नेला आहेस। आम्हाला कृपेवर कृपा तू दिली आहेस, आशीर्वाद दिला आहेस आणि तू आमचा सांभाळ करत आहेस। आम्ही तुझे आभार मानतो परमेश्वरा। या कठीण परिस्थितीमध्ये आम्हाला तुझी कृपा तू पुरवत आहेस, आम्हाला आरोग्य लाभू दिला आहेस, म्हणून आम्ही तुझे आभार मानतो परमेश्वरा। आज आम्ही प्रत्येक जण तुझ्या पुढे उभे असताना आज आमच्या प्रत्येक भावाला बहिणीला तुझा आशीर्वाद दे प्रभू। तुझी सेवा करण्यासाठी तुझी कृपा दे, शांतीच्या मार्गाने चालव परमेश्वरा। तुझ्या शांतीमध्ये प्रत्येकाला तू चालव। असे अनेक लोक आहेत प्रभू, समस्या सापडलेले आहेत, अडचणीमध्ये आहेत, त्या सर्वांचं तू आज मार्गदर्शन कर प्रभू। जे दुःखात आहेत त्यांना शांती प्राप्त होऊ दे प्रभू। तुझ्या पवित्र नावामध्ये त्यांना तू शांती दे प्रभू। आज आम्ही प्रार्थना करतो, तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आज त्याचा स्पर्श प्रत्येकाच्या जीवनात कर, की जे आज खाटेवर आहेत, आजारी आहेत, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत प्रभू, त्यांना आरोग्याचा स्पर्श कर परमेश्वरा। प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात त्यांना तू आजारातून बरं कर प्रभू। आज आम्ही प्रार्थना करतो पवित्र परमेश्वरा, या दिवसामध्ये तुझ्याकडून सहाय्य मागतो प्रभू। प्रत्येक अडचणीत असलेल्या, संकटात असलेल्या आमच्या भावांना बहिणींना
तुझी कृपा तू दे प्रभू. परिस्थिती बदलणारा तू परमेश्वर आहेस. प्रत्येक स्थितीत तू आपल्या लोकांना सांभाळतोस आणि प्रत्येक परिस्थितीत आपल्या लोकांना कृपेमध्ये राखतोस. परमेश्वरा, आज आम्ही प्रार्थना करतो. इपिस्करास पत्र्याचा 5वा अध्याय आणि वचन 8 मध्ये प्रेषित पाऊल म्हणाला, कारण तुम्ही पूर्वी अंधकार असे होता, पण आता तुम्ही प्रभूमध्ये प्रकाश असे आहात. प्रकाशाच्या प्रजेसारखे चाला. परमेश्वरा, प्रत्येकाला प्रकाशात तू आणला आहेस. आज आम्ही प्रार्थना करतो, प्रत्येकाला प्रकाशात चालव प्रभू. वचनाच्या कुंपणामध्ये राख. आज आम्ही प्रार्थना करतो. ज्यांनी फोन करून प्रार्थना मागितली आहे त्या सर्वांची आठवण आम्ही करतो. त्या सर्वांना तुझी कृपा तू दे प्रभू. आज आम्ही प्रार्थना करतो प्रभू, आमच्या जीजस चर्च मिनिस्ट्री करिता, जीजस चर्च पानसरे वस्ती दौंड येथील सर्व चर्चच्या सभासदांकरिता, पूर्ण मंडळी करिता आम्ही तुझा आशीर्वाद मागतो. त्याच प्रकारे परमेश्वरा, फलटण येथील जीजस चर्च मिनिस्ट्री साठी प्रभू, जीजस चर्च साठी तुझा आशीर्वाद मागतो. फलटण येथील जीजस चर्चच्या मंडळीसाठी तुझा आशीर्वाद मागतो प्रभू. त्याच प्रकारे डाळज येथील जीजस चर्चच्या मिनिस्ट्रीसाठी तुझा आशीर्वाद मागतो प्रभू. ही सर्व सेवा तुझ्या आशीर्वादामध्ये चालव प्रभू. अनेक आमच्या चर्चचे लोक आहेत की प्रभू परमेश्वरा अडचणीत आहेत, दुःखात आणि संकटात आहेत. त्या सर्वांचं तू सहाय्य कर परमेश्वरा. आज आम्ही प्रार्थना करतो, जीजस चर्च पानसरे वस्ती दौंड येथील बांधकामाकरिता आम्ही प्रार्थना करतो प्रभू. ह्या चर्च साठी, इमारतीसाठी तुझा आशीर्वाद मागतो प्रभू. ह्या दिवसात पत्रे जुने झाले आहेत, पत्रे घसरलेले आहेत परमेश्वरा, आणि ते पत्रे पुन्हा बसवायचे आहेत. त्यासाठी खर्च आहे परमेश्वरा. तुझी कृपा कर, तुझा आशीर्वाद दे. हे जीजस चर्चचे पत्रे पुन्हा बसवण्यासाठी तुझी कृपा आणि आशीर्वाद दे परमेश्वरा. आज आम्ही प्रार्थना करतो प्रभू. त्याच प्रकारे मिरियम सोशल ट्रस्टच्या वतीने चालविल्या जाणाऱ्या सर्व सामाजिक सेवेवर तुझा आशीर्वाद दे परमेश्वरा. आम्ही प्रार्थना करतो, जे जे लोक, जे जे आमचे प्रभू बहीण भाऊ आम्हाला या सेवेमध्ये सहकार्य करत आहेत, आमच्या ट्रस्टसाठी, आमच्या चर्चसाठी प्रार्थना करत आहेत, त्या सर्वांसाठी तुझा आशीर्वाद मागतो. मिरियम सोशल ट्रस्टच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या सर्व सामाजिक सेवेवर तुझा आशीर्वाद दे प्रभू. विशेष समुपदेशन, माता बाल संगोपन आणि लेकरांचा अभ्यास, मुलांना घडविणे इत्यादी गोष्टी करत असताना परमेश्वरा, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना मिसेस रेचल चक्रनारायण यांचं तू सहाय्य कर परमेश्वरा. आज आम्ही प्रार्थना करतो परमेश्वरा, आमच्या मिरियम सोशल ट्रस्टच्या सर्व सेवेवर तुझा आशीर्वाद असू दे. पवित्र परमेश्वरा, आज आम्ही प्रार्थना करतो, विशेष आम्ही सहाय्य मागतो. तुझ्या कृपेत प्रत्येकाला तू चालव परमेश्वरा. या आठवड्यामध्ये प्रत्येकाचं तू सहाय्य कर. ह्या दिवसामध्ये विशेष आम्ही प्रार्थना करतो देव बाप्पा, विशेष आम्ही तुझ्याकडून सहाय्य मागतो की प्रत्येकाला तुझ्या कृपेमध्ये चालव. तुला आम्ही धन्यवाद देतो. या आठवड्यामध्ये प्रत्येकाचा तू मार्गदर्शक हो. प्रत्येकाभोवती सदैव तुझ्या वचनाचं कुंपण असू दे प्रभू. प्रार्थना करतो, तुझ्याकडून सहाय्य मागतो परमेश्वरा. तुझ्या पवित्र आत्म्याच्या अनुग्रहात प्रत्येकाला तू चालव. आणि जिथं जिथं आमचे बहीण भाऊ जातील प्रभू, कामावर, नोकरीवर, धंद्यावर, व्यवसायावर, त्या ठिकाणात त्यांचा तू सांभाळ कर. येशू ख्रिस्त जो आमचा तारणारा, त्याच्या गोड आणि प्रेमळ नावात प्रार्थना केली म्हणून तो ऐक बाप्पा. आमेन. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणू. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाव. तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले आहे तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडी. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. देव बाप्पाची कृपा,
येशू प्रभूची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता इथं असलेल्या प्रत्येकासोबत आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन.